नागपूर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत येथे शताब्दी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात फैजल ताज यांच्या भीमगीतांचा कार्यक्रमाबरोबरच थायलंड येथील गायिका आणि श्रीलंकेतील नृत्य कलाकारांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करत नागरिकांचे मन जिंकले। याचबरोबर या कार्यक्रमात नागपूरमध्ये विश्व शांती परिषदेत आयोजित कार्यक्रमात आलेल्या विदेशातील भंतेंनी सुद्धा कार्यक्रमात हजेरी लावली। कोराडी महादुला येथील शताब्दी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक आणि माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी आणि संस्थेच्या सदस्यांनी महादुला येथील मैदानावर शुक्रवारला सायंकाळी सुप्रसिद्ध भीमगीत गायक फैजल ताज यांचे भीमगीताचे कार्यक्रम आयोजित केले होते। या कार्यक्रमादरम्यान नागपूरमध्ये विश्व शांती परिषदेमध्ये आलेल्या विदेशातील कलाकारांनी सुद्धा या हजेरी लावून आपल्या कलेचे प्रदर्शन केले। थायलंड येथे सुप्रसिद्ध गायिका इने तथागत भगवान बुद्धांच्या गीतांनी दर्शकांची मने जिंकली, तर श्रीलंकेवरून आलेल्या नृत्य ग्रुपने आश्चर्यजनक नृत्य कलेचे प्रदर्शन केले। या कार्यक्रमात विदेशातील भंते यांनी सुद्धा हजेरी लावली। फैजल ताज यांनी भीमगीतांनी क्षमा बांधली आणि नागरिकांनी खुर्च्यावर न बसता भीमगीतावर नाचायला लागले। हजारोंच्या संख्येने नागरिक आयोजित कार्यक्रमाला पाहायला उपस्थित झाली होती। फैजल ताज यांनी भीमगीतांचा धुमाकूळ घातला आणि नागरिकांनी एकच जल्लोष केला। या कार्यक्रमाला खासदार शामराव बर्वे यांनी सुद्धा हजेरी लावली। राजेश खंडारे, विदर्भ स्टार न्यूज।